बापा बापा, किती महाग झालं ते. सरकारनं कमीत कमी सोयाबीनले 8,000 रुपये तरी भाव द्यायला पाहिजे. हो गड्या, माय नवऱ्याचं खरंच आहे. सरकार देते खरी 1,500 रुपये महिना, पण इकडं रिचार्ज महाग केलं, तेल महाग केलं, लाईट बिल महाग केलं. त्याच्या मागं खर्च किती आहे. मी एकटीच कायले बोंबलू, म्हणजे एकटीच बोंबला लागते. मी काय करू आता, जाऊ द्या. आम्ही आणली का हो तेलाची डबकी? हो आणली ना. केवढ्याची आणली? हे झाली 750 रुपयाची. एवढी महाग कशी झाली? काय दे आणली मग? विचार ना आपल्या भावाले, काऊन महाग झाली तर. जाय जेवाले वाढ. तुझ्या भाऊ काय 1,500 रुपये फुकट देऊन राहिला काय? रिचार्ज वाढवलं, तेल महाग वाढवलं, लाईट बिल महाग केलं. चालली मोठी सांगाले असंच देते काय फुकट त्या भाऊ? म्हणले सांगून राहिले नक्की महाग काऊन आणली तर. जा नाही विचारायला त्या भावाले. ₹1,500 आले बँकेत का? चालली फाटेपर्यंत तुला ते फुकटच भेटते काय? तुम्हाला म्हणता नाहीत का हो सरकारले? मी काय करू मग? काय माणूस आहे बाई ह्या. एवढं मोठं तेल महाग झालं आणि वरतून अजून तेल टाकून राहिले तुम्ही भाजीत. का हो? तेल तर 130 रुपये किलो आहे. मग ते तर 13,000 रुपये क्विंटल झालं ना. विचार ना आपल्या भावाले, एवढं तेल कोण महाग केलं म्हणा. जाय पाणी आणि प्यायले, डोकसं नको दुखू. का हो? मग आपल्या वावरातली सोयाबीन सोंगली तर सोयाबीनला काय भाव आहे? 6,000 रुपये आहे फक्त. एवढा फरक कसा काय आहे पण? बापा बापा, किती महाग झालं ते. सरकारनं कमीत कमी सोयाबीनले 8,000 रुपये तरी भाव द्यायला पाहिजे. आता अजिबात सोयाबीन पेरू नका. किती राबा लागते वावरात. यावरतून ह्या असं पाणी ह्या असा करते, मळ्या येऊन पडते निरा. तुम्हाला म्हणता नाहीत का हो सरकारले? म्हणजे मी एकटा काय करू? कास्तकाराची एकी तरी आहे काय? म्हणजे मी एकटाच म्हणू आणि तुम्ही बायका 1,500 रुपये आले का चालला बँकेतून पैसे काढाले, चालल्या लाईनीत लागाले. तुम्ही म्हणता काय जरा सरकारले एवढं महाग करून गेलं म्हणून? म्हणजे आम्हीच म्हणू लय हुशार आहे तू. आता मग काय करता? तेल काही आपण एकटंच खातो काय? सारा जगच खाते. जा उठा आता, हे ढोम नाही न्या आणि हे डबके बी घेऊन जा घरात.
हो गड्या, माय नव्याचं खरंच आहे. सरकार देते खरी 1500 रुपये महिना, पण इकडं रिचार्ज महाग केलं, तेल महाग केलं, लाईट बिल महाग केलं. त्याच्या मागं खर्च किती आहे. मी एकटीच कायले बोंबलू, म्हणजे एकटीच बोंबला लागते. मी काय करू आता, जाऊ द्या.